आणि यानंतरची बातमी आहे धुळ्यातून भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आता बंडाचं निशाण हाती घेतलेलं आहे। एकतर त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिलाय, सोबतच भाजपच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला आहे। आणि पुढची गोष्ट म्हणजे उद्या ते अपक्ष म्हणून आपला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। धुळे लोकसभा मतदारसंघातून सुभाष भामरेंविरोधात ते निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती मिळतेय। भाजपने धुळे महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी अनिल गोटे यांच्याऐवजी गिरीश महाजन आणि डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावरती सोपवली होती। तेव्हापासून गोटे पक्षावरती नाराज होते। त्यांनी महानगरपालिका निवडणुकीत लोकसंग्राम पक्षामार्फत उमेदवार उभे केलेले होते, मात्र धुळेकरांनी त्यांना साफ नाकारलं। तेव्हापासून गोटेंची नाराजी ही वाढत गेलेली आहे। आपल्या बंडखोरीविषयी बोलताना आपण आजही पंतप्रधान मोदींचा कार्यकर्ता असल्याचं त्यांनी सांगितलंय, मात्र मोदींच्या नावावरती जे लोक वाईट उद्योग करतायत त्यांच्याशी आपलं पटणं शक्य नाही असंही त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलंय। गेले अनेक दिवस नाराज होतात तुम्ही, अनेकदा तुम्ही नाराजी सुद्धा भाजपच्या एकूणच कोट्यात चाललेलं सगळं राजकारण तुम्ही नाराजीच्या माध्यमातून व्यक्त केलेलं होतं। आज अखेर कमळाचा साथ सोडलेली आहे तुम्ही। नाही काय, पहिली गोष्ट अशी की मी आजही मोदी साहेबांचा समर्थकच आहे काय, पण मोदींच्या नावावर जे खाली गार्दी आहेत, गार्दी काय मस्तवाल झालेले काय, काय यांना कंटाळून मी राजीनामा देतोय। मी काय मोदी साहेबांवर नाराज नाहीये काय, पण हे जे त्यांच्या नावाने उद्योग करतात तिकडे खाणे काय, त्याला कंटाळून मी राजीनामा दिलेला आहे।